स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चार भिंतीतलं घरपण म्हणजे स्त्री, हृदयातला सात्विक शृंगार म्हणजे स्त्री, ईश्वराची मानवाला अनमोल भेट म्हणजे स्त्री, विश्वातलं आपुलकीचं बेट म्हणजे स्त्री. काल दिनांक 8 मार्च रोजी झालेल्या महिला दिनानिमित्त आज आपण येथे जमलेलो आहोत. आजपर्यंत एकही असं क्षेत्र नाही की जिथे महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महिलांनी आपल्यातील सक्षमता सिद्ध केली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्वराज्य रक्षणासाठी धडपडणाऱ्या राणी येसूबाई, राणी ताराबाई, लहानग्या लेकराला पाठीशी बांधून रणांगणावर लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, महिलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, तसेच रमाबाई रानडे, अलौकिक समाजकार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. सध्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आकाशाला गवसणी घालणारी कल्पना चावला, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या सर्वांचा जीवनपट पाहिला तर लक्षात येते की संघर्षातून त्यांच्या अस्तित्वाची ओळख निर्माण झाली आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला दिनाच्या निमित्ताने सुवर्णकार समाज महिला मंडळ आयोजित केलेल्या आजच्या या विविध ढंगी कार्यक्रमात सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाचा हा मंगलमय कार्यक्रम आपण दीप प्रज्वलन तसेच श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करणार आहोत. ज्योत देवते समतेची, ज्योत देवते त्यागाची, ज्योत देवते समर्पणाची या ज्योतीने आपणा सर्वांना एक संदेश दिला आहे. स्वतः जळून इतरांच्या आयुष्यातील अंधकार दूर करावा. आपण सर्वजण स्वतःसाठी जगतोच, परंतु इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असते. ही समई म्हणजेच स्त्रीचे प्रतीक आहे. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देह बागेसी जाणे, अंतरात्मा नाम सोने, त्रिगुणाची करुणी मूस, आत ओतीला ब्रह्मरस, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करे रात्रंदिवस. प्रपंच, व्यवहार आणि परमार्थ यांची सुरेख सांगड घालून मोक्ष प्राप्ती करणारे थोर विठ्ठल भक्त संत शिरोमणी नरहरी महाराज. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून अपरिमित अपमान आणि हालअपेष्टा सहन केल्या. आज त्यांच्या या महान कार्यामुळेच मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत. आजच्या या कार्यक्रमात त्यांची आठवण काढणे आणि त्यांच्या प्रतिमेचे पूजन करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. स्त्री होणं सोपं नसतं, सर्वस्वपणाला लावावं लागतं. जन्म घेतलेलं माहेर सोडून सासर आपलंसं करावं लागतं. स्वतःची आवड निवड बाजूला ठेवून दुसऱ्यांचं मन सांभाळावं लागतं. घर संसार जपता जपता कधी स्वतःलाच विसरावं लागतं. दुःख वेदना लपवून हसावं लागतं. मुलगी, आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी अशी नानाविध रूप साकारताना स्वतःचंच अस्तित्व गमवावं लागतं. सुख दुःख चांगले वाईट यातून मार्ग काढून आहे त्या परिस्थितीत जगावं लागतं. मातृत्वाचा अनुभव घेताना पुनर्जन्म म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने जाणवतं. म्हणूनच म्हणतात स्त्री होणं सोपं नसतं. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला गृहलक्ष्मी मानले जाते. स्त्री ही फक्त स्वतःच्या घराचाच नव्हे किंवा कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा आधारस्तंभ असते. स्त्रीची प्रतिष्ठा टिकली तरच समाजाची नैतिकता कायम राहू शकते. स्त्रीचे महत्त्व अनादी काळापासूनच सर्वांना समजलेले आहे. आपल्या भारतीय परंपरेत यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः म्हणजे जेथे स्त्रियांना योग्य मान सन्मान देऊन पूजा केली जाते तेथे देवतांचा वास असतो. या उलट यत्रेतास्तु न पूजन्ते सर्वतस्त्रा फलनिष्क्रियः म्हणजेच ज्या ठिकाणी स्त्रीला हीन लेखून तिच्यावर अन्याय अत्याचार केला जातो त्या ठिकाणची सर्व कार्ये निष्फळ ठरतात.
स्त्री प्रतिष्ठा आणि स्त्रीचे संरक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे. स्त्री प्रतिष्ठा म्हणजे काय, तर स्त्रीचा आत्मविश्वास वाढवणे, स्त्रीचा आदर करणे. आजच्या युगात चिमुरड्या मुलींपासून वयस्कर महिलांपर्यंत स्त्री सुरक्षित नाही. कधी घरात तर कधी घराबाहेर स्त्रियांवर नाना प्रकारचे अत्याचार सुरू असलेले पाहावयास मिळतात. स्त्री प्रतिष्ठा वाढवण्यासाठी स्त्री सुशिक्षित असणे आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर स्त्री सुरक्षित असणे देखील गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानासोबत स्त्रीने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे स्त्रीने संघटित असणे देखील आवश्यक आहे. चूल आणि मूल या चाकोरीतून बाहेर पडून स्त्रियांना संघटित करण्याच्या दृष्टीने आपले हे महिला मंडळ स्थापन झाले आहे. स्त्रिया एकत्र आल्या तर समाज एकत्र येणार. या महिला दिनाच्या निमित्ताने गेल्या वर्षी आपण समाजातील युवतींचा सत्कार केला होता. आज आपण दैनंदिन जीवनातून महिलांना थोडा विरंगुळा म्हणून काही करमणुकीचे खेळ आणि सौभाग्याचे प्रतीक असलेला हळदी कुंकू कार्यक्रम घेणार आहोत. हळदीचा पिवळा रंग समृद्धी आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, तर कुंकवाचा लाल रंग सौभाग्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. महिला दिनाचा कार्यक्रम म्हणजे स्नेहबंध मजबूत करणारा, प्रेमभाव वाढवणारा आणि आनंद देणारा असतो. स्त्री ही कधी माया असते, कधी प्रेरणा असते, तर कधी त्यागाची मूर्ती असते. महिला दिनाच्या निमित्ताने महिला एकत्र येतात तेव्हा सामाजिक नातेसंबंध अधिक मजबूत होत असतात. आपलेपणा वाढतो. स्वतःच्या पायावर खंबीरपणाने उभे राहून महिला अबला नाही तर ती सबला आहे, सक्षम आहे हे दाखवून देण्याची ताकद आणि बळ आपल्यात निर्माण होते. या की आम्ही ठेवलेली आहे की लोक बोलतात की 10 स्त्रिया एकत्र येऊ शकत नाही. ह्या अशा कार्यक्रमांमध्ये आपण समाजाला दाखवून देतोय की तुम्ही बोलताय हे चुकीचं बोलताय, की आम्ही सुद्धा एकत्र येऊन असे चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतोय. आता कालच त्या शाळेमध्ये जयश्री बोरकर सारख्या ताई आहेत, आपल्या गावामध्ये आहेत, पण त्या स्त्रीचं जर का तुम्ही पाहिलं, म्हणजे मी सुद्धा लहानपणापासून बघितले तिला की उसाराचं गुराळ आहे ती चालवते. तिचा नवरा होता त्याचं खूप असं म्हणजे त्या 20-21 वर्षाच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालेलं. पण ती स्त्री एवढी खंबीर आहे की आज वय तिचं 75 आहे. ती सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करते, पण ती स्त्री सदा हसतमुख असते. कधी तिच्या चेहऱ्यावरती असं दुःख दिसलं नाही. आणि ती रसाचं गुराळ चालवते. मी सुद्धा लहानपणापासून बघते की त्या हसत अगदी त्या सगळ्यांना ग्लास देणं, ते धुणं, हे सगळं काम करतात. आणि त्याच्याहूनही म्हणजे हे की त्या ह्यापूर्वी ज्यावेळेला त्या आपल्या फरशा असायच्या त्या लादी पॉलिश करण्याचं काम ती स्त्री करत होती. म्हणजे स्त्री कुठे कमी नाहीये ना. आणि एवढं करून त्या स्त्रीने आज तिची मुलं घडवलेली आहेत. तिची एक मुलगी पोलादपूरमधली पहिली महिला पोलीस म्हणून झालेली आहे. ती रायगडमध्ये त्यावेळेला पहिली आली होती. दुसरी मुलगी आहे ती एक शिक्षिका म्हणून आहे. ती चांगल्या प्रकारे आज शिक्षणाचं म्हणजे शिक्षक म्हणून चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणजे जरी ती शिकलेली नव्हती म्हणून ती कुठे कमी नाही पडली. तिने या स्वतःच्या मुलीनं खंबीरपणाने उभं करून आज समाजामध्ये त्या मुली आज मान सन्मान मिळवतात. म्हणजे काल असं होतं की एक आई आणि तिची मुलगी व्यासपीठावरती होती की आज ते केवढं परमभाग्य आहे की आई आणि मुलीचा सत्कार आज एका ठिकाणी होतोय. हे केवढं परमभाग्य आहे. म्हणजे कुणीही कुठल्याही स्त्रीने स्वतःला कमी न लेखता मी जे काही करते हे चांगलंच करते आणि मी जे काही करते ते माझा आदर्श समाजापुढे मी ठेवते, अशा पद्धतीने प्रत्येक स्त्रीने वागलं पाहिजे आणि आपण समाजापुढे एक आदर्श बनला पाहिजे. काल खरोखर म्हणजे अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की ती आज 75 वर्षाचं. आणि तिलाही खूप आनंद झाला की मी आज एवढ्या वयानंतर आज माझा सत्कार होतोय, मला व्यासपीठावरती कुठेतरी बोलवलं जाईल. एवढी सगळी मुली सुद्धा एवढ्या रडायला लागलेल्या, अक्षरशः सिद्धी टीचर सुद्धा रडायला लागले. आमच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले की आज ती 75 वर्षाच्या वयस्कर आहेत, पण तरी सुद्धा आज त्या ठामपणाने आजही त्या दूध डेअरीचा व्यवसाय असेल, बर्फाचा व्यवसाय असेल, आज त्या चालवत आहेत. म्हणजे आणि त्यांनी असंही नाही की त्यांची जी सून होती तिने म्हणजे ते सुनेने सांगितलं की मी त्यावेळेला जेव्हा लग्न करून घरी गेले तर मी फक्त 12वी शिकले होते, पण माझ्या सासूनी मला सांगितलं की तुझं शिक्षण थांबवायचं नाही, तू तुझं शिक्षण पूर्ण करायचं. आणि आज ती ग्रॅज्युएट होऊन आज शाळेमध्ये आदर्श शिक्षिका म्हणून काम करते. म्हणजे कुठलीही स्त्री ही कमी नाही. जे काही आपण काम करतो हे खूप चांगलं काम करत असतो. आणि कोणी असू दे, कुठलाही व्यवसाय असू दे, ती जो करते ते तिच्या संसारासाठी करते, संसाराला हातभार देण्यासाठी करत असते.
आणि म्हणून प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं हा जागतिक महिला दिनाचा जर साजरा केल्याचा हा खरा सन्मान आहे. असा जर का स्त्रियांचा खरोखर सन्मान केला गेला तर तो जागतिक दिन महिला दिन आहे तो साजरा केल्यासारखा आहे. नाहीतर 365 दिवस हे आपलेच आहेत. पण ह्या अशा ज्या समाजातल्या स्त्रिया आहेत त्यांचा जर का सत्कार केला गेला तर तो दिवस सार्थकी लागणार आहे, जागतिक महिला दिन साजरा केल्यासारखा होणार आहे आणि त्याचा जो उद्देश आहे तो मुळात सफल होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगते की आपण सुद्धा आता हा कार्यक्रम आपण गेल्या वर्षीपासून करतोय तर ह्याच्या पुढे अजून थोडा व्यापक पद्धतीने करू की आपणही ज्या कोल्हापूर मधल्या ज्या महिला आहेत की त्यांचा आपण सत्कार करू आपल्या समाजामार्फत. एक आपण काहीतरी म्हणजे आपण समाजापुरतं न राहता अजून आपल्या पूर्ण समाजामध्ये आपलं नाव होईल किंवा महिला सुवर्णकर महिला मंडळाच्या महिलांनी आज कोल्हापूरमध्ये महिलांचा सन्मान केला. एक चांगल्या पद्धतीने आपण व्यापक स्वरूप पुढच्या वर्षी साजरं करू एवढंच बोलते. जय. पण जे काही मला बोलायचंय मी प्रयत्न करणार आहे, मला बोलायचंय मी बोलणार आहे. तर आता मी बोलते. आज आपला महिला दिन म्हणून आहे आणि उद्या 10 फेब्रुवारी आहे. आपल्या सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज आपण इथे उद्या आहोत, ज्यांच्यामुळे आपण हे लिहितोय वाचतोय, ज्यांच्यामुळे आपण 2 शब्द माईकवर बोलतोय त्यांना स्मरून मी आज तुमच्याशी बोलत आहे. तर मला असं सांगायचं आहे की आपण जेव्हा या जगात प्रवेश करतो, जन्माला येतो, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, आपण एका आईच्या उदरातून जन्म घेतो जिने आपल्याला 9 महिने सांभाळलेलं असतं. मी तर म्हणेन आपलं जेवढं वय आहे ना, आपल्या जेवढा वयाचा अनुभव आहे ना त्यापेक्षा जास्त 9 महिने अनुभव आपल्या आईला असतो. त्यामुळे मी सगळ्यात चांगली महिला किंवा एक उदाहरण म्हणून सांगते की मी महिला म्हणून मी माझ्या आईला आणि माझ्या बरोबरच मी तुमच्याही आईला स्मरून मी 2 शब्द बोलते आणि त्यानंतर मी आईवर एक कविता करणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी विनंती करते. ऐका 2 शब्द आईचे. आईची म्हणजे आई कशी असावी? जगातील सर्वात सुंदर, समंजस, प्रतिभावान, खंबीर, समजूतदार, उत्तम सुदृढ, सकारात्मक विचाराची, कर्तृत्ववान आणि प्रत्येक अडथळ्यांवर मात करून संसाराचा गाडा संयमाने ओढणारी, संकटाशी सामना करून स्वतःला सावरणारी, नवनवीन आव्हाने स्वीकारणारी आणि आपल्या मुलांना सुद्धा आव्हाने देणारी, नवीन गोष्टी शिकवणारी, नातवांवर भरभरून प्रेम करणारी आणि अशा या माझ्या आईला स्वतःला सिद्ध करण्याची काहीच गरज नाहीये. तिच्या या प्रेमळ स्वभावाने, निर्मळ मनाने सर्व नात्यांची मने तिने जिंकून घेतली आहे. देवापाशी आपल्या परिवाराकरता प्रार्थना करणारी अशी माझी आणि तुम्हा सर्वांची आई ही स्वर्गाहूनही सुंदर आहे. अशा त्या आईच्या पुढे सर्व पुरस्कार दिले तरी ते आपल्या पुढे फार कमी आहेत. सगळ्यात प्रेमळ निस्वार्थ प्रेम करणारी स्त्री म्हणजे माझी, तुमची, आपल्या सर्वांची आई. सर्वात प्रथम मी त्या माऊलीला शुभेच्छा देते आणि माझ्या जन्म देणाऱ्या आईला मी शुभेच्छा देते आणि ती मी स्त्रीच्या ठिकाणी बघते. आता मी तुमच्याकडे एक कविता सादर करणार आहे, तुम्ही ऐका. कवितेचा लेखक आहे विजय कानडे. कवितेचं शीर्षक आहे ती आई असते. आता बघा ती आई कशी असते. बाजारातून भरलेल्या सामानाची पिशवी आणायला आपल्या प्रत्येकाची नाही असते. बाजारातून भरलेल्या सामानाची पिशवी आणायला आपल्या प्रत्येकाची नाही असते. पण 9 महिने तिच्या बाळाला पोटात घेऊन वागवणारी ती आई असते. ऑफिसचे काम करताना किंवा शाळेचा अभ्यास करताना घरच्यांनी सांगितलेल्या दुसऱ्या कामाला आपल्या प्रत्येकाची नाही असते. ऑफिसचे काम करताना किंवा शाळेचा अभ्यास करताना घरच्यांनी सांगितलेल्या दुसऱ्या कामाला आपल्या प्रत्येकाची नाही असते. पण मुलं आणि घरकाम सांभाळून 9 ते 5 चा जॉब करणारी ती आई असते. पण मुलं आणि घरकाम सांभाळून 9 ते 5 चा जॉब करणारी ती आई असते. आठवडाभर काम करून रविवारी उशिरापर्यंत झोपण्याची आपल्या सगळ्याची तयारी असते. आठवडाभर काम करून रविवारी उशिरापर्यंत झोपण्याची
प्रत्येकाचीच घाई असते, पण सुट्टीच्या दिवशीही नियमितपणे वेळेवर उठून जेवण करून तयार ठेवणारी मुलांसाठी जेवण करून तयार ठेवणारी ती आई असते. रोज रोज जेवणात काहीतरी नवीन खायला कर अशी मागण्याची प्रत्येकाची घाई असते. रोज रोज जेवणात काहीतरी नवीन खायला कर अशी मागण्याची प्रत्येकाचीच घाई असते. पण सगळ्यांच्या जेवणानंतर रात्रीच्या शिळ्या भाकऱ्या तोडणारी ती आई असते. दसरा आणि दिवाळीला नवीन कपडे घेण्यासाठी आपल्या प्रत्येकाचीच घाई असते. दसरा आणि दिवाळीला नवीन कपडे घेण्यासाठी आपल्या प्रत्येकाचीच घाई असते. पण फाटक्या साडीला रफू करून त्या सणाला घालणारी ती आई असते. बदलत्या वातावरणात साधा सर्दी खोकला झाला तरी दवाखान्यात जाण्याची आपली प्रत्येकाची घाई असते. बदलत्या वातावरणात साधा सर्दी खोकला झाला तरी प्रत्येकाला दवाखान्यात जाण्याची घाई असते. पण तापाने अंग लाई होताना मेडिकल मधून 5 रुपयाची गोळी आणून खाणारी ती आई असते. एक चप्पल तुटण्याआधी दुसरी चप्पल घेण्याची आपली सर्वांचीच घाई असते. एक चप्पल तुटण्याआधी दुसरी चप्पल घेण्याची आपली सर्वांचीच घाई असते. पण तुटलेल्या चपलेला चिंदी जोडून ओढत नेणारी ती आई असते. पण तुटलेल्या चपलेला चिंदी बांधून ओढत नेणारी ती आई असते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात नातेवाईकांकडे म्हणजे मुलांना मामांकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात नातेवाईकांकडे जाण्याची प्रत्येक लहान मुलांची घाई असते. पण मुलांच्या विरहात कोपऱ्यात बसून आपल्या दुसमसणारी रडणारी ती आई असते. वयाने मोठ्या पण डोक्याने बालिश असणाऱ्या ऐका हा मुद्दा वयाने मोठ्या पण डोक्याने बालिश असणाऱ्या लोकांना आई बापाला घराबाहेर काढण्याची फार घाई असते. पण वृद्धाश्रमात बसून त्याच मुलाला सुखी ठेवण्याची देवाकडे प्रार्थना करणारी ती आई असते. धन्यवाद. ती आहे म्हणून विश्व आहे. ती आहे म्हणून घराला घरपण आहे. ती आहे म्हणून नात्याला जिवंतपणा आहे. ती आहे म्हणून नात्याला जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करायची प्रत्येकाने पसंत आहे. आजच्या या पवित्र व प्रेरणादायी सोहळ्यासाठी जमलेल्या माझ्या मैत्रिणींना नमस्कार आणि जागतिक महिला दिनाचा आज आपण इथे जागतिक महिला दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकत्र साजरा करत आहोत. हा दिवस म्हणजे केवळ साजरा करण्यासाठी नाही तर महिलांच्या संघर्षाची व्यथा त्यागाची जिद्दीची जाणीव करून घेण्याचा दिवस आहे. सावित्रीबाईंना त्या काळात शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम, त्यांना सहन करावा लागणारा त्रास, अन्याय आणि तरीही न थांबता पुढे जाण्याची त्यांची जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती ही आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी स्त्रियांना फक्त शिक्षण दिले नाही तर अस्तित्व सिद्ध करण्याचे बळ दिले. आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्षम आहे. पण खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळेल जेव्हा स्त्रीला तिच्या निर्णयाचा आदर केला जाईल, तिचे अस्तित्व ओळखले जाईल आणि ती निर्भरपणे समाजामध्ये वावरू लागेल. ती केवळ कुटुंबाचाच आधार नसून ती समाजाचा आणि देशाचे आधारस्तंभ आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला सशक्तीकरणाचा संदेश देत आहोत. समारंभ केवळ एक परंपरा शक्तीचा एक सन्मान आहे आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. आपल्या भगिनीने एकत्र येऊन आनंद साजरा करावा, परस्परांना सहकार्य करावे आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शन करावे हा त्या सोहळ्याचा एक उद्देश आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया. आपण शिक्षण घेऊ, स्वतःला सक्षम करू आणि एकमेकींना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देऊ. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे योगदान देणाऱ्या सर्व सहकारी भगिनींचे तसेच कार्यक्रमात सहभागी
झालेल्या प्रत्येकांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी मिळून या हा दिवस संस्मरणीय करूया. गेल्या वर्षीच आम्ही सुवर्णकार पांचाळ समाज महिला मंडळाची स्थापना केलेली आहे. गेल्या वर्षी महिला दिनाचं औचित्य साधून ज्या समाजातल्या महिला आहेत, ज्या काही चांगलं कार्य करतायत त्यांचा सत्कारचं नियोजन केलं होतं आणि यंदा सुद्धा आम्ही जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून समाजातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला कार्यक्रमाचं उद्घाटन करून त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस फनी गेम्सचं आयोजन केलेलं आहे आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही एक हळदी कुंकाचा छोटेखानी कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. आणि पुढच्या वर्षीचं नियोजन म्हणजे की ज्या पोलादपूरमधील ज्या समाजामध्ये चांगलं कार्य करतायत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, पोलीस आहेत, त्यांचा सत्कार करण्याचं सुद्धा आम्ही पुढच्या वर्षी नियोजन करायचं असं ठरवलेलं आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन ज्या काही समाजातील महिला आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती किंवा त्यांना काही मार्गदर्शन करणं याच्यासाठी सुद्धा आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत. मी सौ प्रगती संदेश नगरकर बोलत आहे आणि आम्ही हा जो उपक्रम राबवला आहे, महिला मंडळ उभं केलेलं आहे, त्याला आता 2 वर्ष झालेली आहे. पण माझं म्हणणं आहे की महिलांनी आणखीन पुढे यायला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे. आपलं रोजच घरातली कामं रामरगडा आहे त्यातनं आपण तयार झालं पाहिजे असं माझं महिलांना म्हणणं आहे. त्याशिवाय आपण तयार होणार नाही आणि काहीतरी उपक्रम आपल्याला राबवायला हवा. या विषयात मला एकच बोलायचं आहे की सरकारने आपल्याला जे महिलांसाठी लाडकी बहीण योजना जी राबवलेली आहे, तर त्यापेक्षा आज महिला कितीही प्रत्येक क्षेत्रात महिला गेलेली आहे, पण तरी महिला असुरक्षित जाणवते. काल परवाचीच गोष्ट बघा, स्वारगेटची, तिथे झालेला जो प्रकार आहे तो अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. त्यामुळे मला एक सरकारला विनंती आहे की सगळ्या महिलांतर्फे की लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांसाठी सुरक्षित योजना राबवा की महिला जेणेकरून सुरक्षित राहतील, एकट्या दुकट्या प्रवास करू शकतील. एवढंच मला बोलायचंय. खरं मला हेच बोलायचं होतं. पण महिलांनी आपल्यामध्ये काहीतरी दाखवलं पाहिजे की मी एकटी जाऊ शकते, मी एकटी करू शकते, त्याला प्रतिकार करू शकते, असं महिलांनी केलं पाहिजे. थँक्यू. प्रेरणेने आमचा जे महिला मंडळ स्थापन झाले आहे त्या अनुषंगाने गेल्या वर्षी आम्ही युवतींचा सन्मान केला होता आणि यावर्षी महिलांना थोडासा विरंगुळा आणि वेगळेपणा दैनंदिन जीवनामध्ये म्हणून आपण या ठिकाणी करमणुकीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आता थोड्याच वेळात आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम घेणार आहोत. महिलांची प्रतिष्ठा वाढण्यासाठी केवळ त्यांचा आदर करणं, त्यांना आत्मबळ देणं हे आवश्यकच आहे. त्यांना शिक्षण देण्यासोबत त्यांच्याकडे स्वसंरक्षण प्रशिक्षण असणं सुद्धा गरजेचं आहे. ही आताची काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि या महिला दिनाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहोत. आनंद साजरा करतो, स्नेहभाव पण वाढलेला आहे आणि त्याचप्रमाणे आमची ताकद आणि आमचे जे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितच अजून प्रगती होणार आहे असं मला वाटतं. एवढं. कर्तव्य पार पाडणारी कर्तव्यदक्ष तू, सर्वांना सामावून घेणारे विश्व तू, लेकरांचे संगोपन करणारी माय माऊली तू, पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी सावली तू, त्याग समर्पणाची मूर्ती तू, नवनिर्मितीची आज तू, इतरांसाठी जगताना स्वतःचे अस्तित्व जप तू, झेपावणे आकाश सारे उंच भरारे घे तू, पण त्याचबरोबर आत्मरक्षणासाठी हो सबल अन हो सक्षम तू. घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुल बाळ सासू भार, जीव घेण्या गरजीला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडतीला भिडणारी आकर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र.
बाई पण भारी र बाई पण भारी देवा 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 बाई पण भारी र स्वतःसाठी जगून घे तुझ्या रंगी रंगून घे तुझ्यातल्या विश्वासाने जग सारे जिंकून घे स्वतःसाठी जगून घे तुझ्या रंगी रंगून घे तुझ्यातल्या विश्वासाने जग सारे जिंकून घे नवे जुने सारे बंध जोडतेच मोती माळ सुखासाठी जन्मभरी तूच आनंदाची नाळ जीव तुझा भाग्या भरी रोज होई भारी फल दिलगीला भिडणारी आकल बाई पण भारी देवा बाई पण भारी र 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 उतरायच्या 2 वाट्या सासर माहेरची खून अमरदीप रावलचं नाव घेते नगरकरांची खून खंडाखंड आशिया खंड आशिया खंडात आहे विविधतेने नटलेला भारत माझा देश आशिया खंडात आहे विविधतेने नटलेला भारत माझा देश त्या भारत देशात आहे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन संतांची भूमी असलेला माझा महाराष्ट्र जिल्हा त्या भारत देशात आहे संतांची भूमी असलेला माझा महाराष्ट्र जिल्हा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात आहे महाराष्ट्र राज्यात आहे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला माझा
कुशीत लपलेलं आणि झाडाच्या हिरवळीत लपलेलं छोटस माझं चोळई गाव. आणि त्या पोलादपूर तालुक्यात आहे डोंगराच्या कुशीत लपलेलं आणि हिरवळीला नटलेलं छोटस माझं चोळई गाव. आणि त्या चोळई गावात वाहते एक सावित्री नदी. आणि त्या चोळई गावात वाहते एक सावित्री नदी. आणि सावित्री नदीच्या तीरावर वसला आहे प्रभू श्री रामचंद्रांचं देऊळ. आणि सावित्री नदीच्या तीरावर वसला आहे प्रभू श्री रामचंद्रांचं देऊळ. श्री प्रभू रामचंद्रांच्या देवळात आहे रामाची मूर्ती. प्रभू श्री रामचंद्रांच्या देवळात आहे रामाची मूर्ती. रामाच्या मूर्ती शेजारी उभ्या आहे सीतामाई. रामाच्या मूर्ती शेजारी उभ्या आहे सीतामाई. आणि सीतामाईच्या कमरेवर आहे सोन्याची कळशी. सीतामाईच्या कमरेवर आहे सोन्याची कळशी. सोन्याच्या कळशीत आहे पंचनद्याचं पाणी. सोन्याच्या कळशीत आहे पंचनद्याचं पाणी. आणि संदेश नगरकरांचं नाव घेते मी प्रगती त्यांची राणी. मी प्रगती त्यांची राणी. काय समजलं चाफा बोले ना चाफा बोले ना. आणि शेखररावांचं सारिकाशिवाय फार झाले ना. पहाटेच्या वेळी उमलते गुलाबाची कळी. सचिन शेठचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. वा वा, छान छान, एक नंबर. सासूबाई आहेत हौशी. तुम्हाला पण आहे ना? सासूबाई आहेत प्रेम आहे, मामांजी आहेत हौशी. संगीताचे नाव घेते जागतिक महिला दिनादिवशी. संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा. संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा. मी केलेला पसारा ओंकारने आवडायचा. महालक्ष्मीच्या गळ्यात किशोररावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात. विनायक रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. संदेशरावांचं नाव ते महिला दिनाच्या दिवशी. स्त्री आहे सरिता. शेखररावांचं नाव घेते खास तुमच्या करिता. चंद्रभागेच्या तीरावर वसला आहे पंढरपूर. चंद्रभागेच्या तीरावर वसला आहे पंढरपूर. पंढरपुरात आहे विठ्ठल रखुमाईचं देऊळ. पंढरपुरात आहे विठ्ठल रखुमाईचं देऊळ. देवळात तेवतात अखंड दीपमाळा. देवळात तेवतात अखंड दीपमाळा. आणि प्रसादाला आहे बत्तासे लाया. आणि प्रसादाला आहे बत्तासे लाया. संदेश नगरकरांचं नाव घेते मी प्रगती त्यांची भार्या. मी प्रगती त्यांची भार्या. नाजूक अनारते साजूक तुपात तळावे. सुभाष सारखे पती जन्मजन्मी मिळावे. दारात काढली रांगोळी सुंदर फुलांची. शुभमरावांचं नाव घेते सून पालकरांची. निरंजन खाण्याचे तवा त्याच्यात लावला निरंजन अवनी फुलवा. आणि सुहासनगरचं नाव घेते वयामंडळांच्या सावंत. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे सौभाग्याचा थाट. महिलांचा असतो किलबिलाट. नाचतो महिलांचा असतो किलबिलाट. सुंदर क्षणांची एक साठवण. अनुभवांची गोड आठवण. इथे असते महिलांच्या आनंदाला उधाण. आहे ना उधाण सगळ्यांच्या आनंदाला? इथे आहे महिलांच्या आनंदाला उधाण. सुभाष शेठ यांचं नाव घेऊन स्वीकारते तिळगुळ फुलं आणि वाण. चला तर मग सुरू करूया आपल्या हक्काच्या उत्सवात. व्यापारी संघटनेच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या सुवर्णकार महिला मंडळाच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमात कपाळी लावली टिकली चंद्रकोर. दीपक खेट यांचे नाव घेते माझे भाग्य तू. साथ जीवाची सफर आता राणीच्या देशात. हा खेते खोचून पदर बाई मी ठसक्यात घेते टिचून ग सेल्फी बाई मी टेचात. होऊन जाऊ दे पुन्हा
पुन्हा ग आता जोरात, जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात. खेळू झिम्माग झिम्माग झिम्माग, खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग, खेळू झिम्माग झिम्माग झिम्माग, खेळू झिम्माग. तुझी